आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले सत्तेतून बाहेर पडणार अशा चर्चा राज्यात सुरू आहेत। आरपीआयचे नेते राजेंद्र गवईंनी आरपीआयचे ऐक्य टिकवण्याकरता सत्तेतून बाहेर पडतील असा दावा केल्याने राजकारणात खळबळ उडालेली आहे। याबाबत माझी रामदासजी आठवले साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि या विषयावरती तर रिपब्लिकन एकमत असतील आणि दुसऱ्या क्रमांकाचं पद सुद्धा ते घ्यायला तयार आहे आणि सत्ताही सोडायला तयार आहे। आरपीआय नेते राजेंद्र गवईंच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले, कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गवई यांनी हा दावा केला। त्यामुळे गवईंच्या या वक्तव्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले एनडीएतून बाहेर पडण्यास तयार असल्याचा दावा गवईंनी केला। राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले नाही तरच नव्हे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसह रामदास आठवलेंवर तोंडसुख घेतलंय। अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाला लोकांच्या दुसऱ्याच्या रोटीवर जगत राहायची इच्छा जर असेल, विचार वैचारिकता सोडून ज्या बाबासाहेबांनी त्यांना जो विचार दिला तो अधिकार सोडून त्यांना दास बनून राहायचं असेल तर मग त्यांना तिथून बाहेर पडताच येणार नाही। आले तरी त्यांच्या मागे आता राहिलं काय अस्तित्व राहिलं? त्यामुळे तो पक्ष निर्णय काय तो घेईल। रामदास आठवले साहेबांचा सुद्धा वारंवार अपमान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होत असतो। त्यांना साधं लोकसभेमध्ये सुद्धा आपले विचार मांडायला दिले जात नाही। गेल्या 10 वर्षांपासून रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत। त्यांच्या पक्षाची भाजपशी युती आहे। खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनानंतर आठवलेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेशी युती केली होती। मात्र युती तुटल्यानंतर आठवलेंनी भाजपसोबत जाणं पसंत केलं। भाजपशी केलेल्या युतीमुळे त्यांना केंद्रात 2 वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली। त्यांनी सोलापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 2 मतदारसंघाची मागणी केली। त्याच्यामध्ये स्वतःसाठी पंढरपूर आणि त्यांच्या सहकार्यासाठी सोलापूर। आता वास्तविक महायुतीमध्ये तुमचं स्थान कुठे ह्याचा शोधच मुळात आठवलेंना घ्यावा लागतो। अशी परिस्थिती, दयनीय परिस्थिती आठवलेंची झालेली आहे। रिपब्लिकन ऐक्याची आजवर अनेकदा चर्चा झाली आहे, तर महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्याचा 4 वेळा प्रयोग फसला। 1989, 1990, 1995 आणि 1997 मध्ये राज्यातील सर्व आंबेडकरी नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला गेला। जेव्हा जेव्हा रिपब्लिकन ऐक्य झालं तेव्हा रिपब्लिकन पक्षाला यश मिळालंय। मात्र नेतृत्व आणि सत्ता वाटपावरून प्रत्येक वेळी हा प्रयत्न फसल्याचं पाहायला मिळालं। रिपब्लिकन ऐक्याचा आजवरचा अनुभव पाहता पुन्हा एकदा सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र येणार का आणि ऐक्य झाल्यास ते किती काळ टिकणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।